आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तारे गोदडी धर ग. तारे हे काय होतंय समजा ही चित्र. धाकधूक लागलीये नुसती मनाला. कळतच नाहीये काय चाललंय. डोक्यात एकदम जंजाळ उसळल्यासारखं होतंय. मनच लागत नाहीये कशात. पण कशामुळं? तारा ए तारे गोदडी धर की. तब्येत बरी आहे ना? बरी आहे, दे चल. हा त्या बाईचा त्या पोराचा विचार करतेस ना ग. येणारच विचार मनात. पोरगा तसा साधा वाटतो पण बाई जांबाज आहे. पोराची बी तळमळ आहे ना तिला. झोप ग तू आजी, लई विचार करते. चल झोप, चल झोप पटकन, लय उशीर झालाय. छोटू ये झोपायला. श्रेयस, बरा आहेस ना तू? बरं वाटतंय ना तुला? श्रेयस, मला सांग, कुठे गेला होता तुम्ही? श्रेयस, तुझी मम्मा तुला कुठे घेऊन गेली होती? अरे बोल ना काहीतरी. तुला बरं वाटत नाहीये का? श्रेयस. ए श्रेयस, अरे बाळा बोल ना. बाळा, आम्हाला काळजी वाटत होती तुझी. तू न खाता पिता कुठे गेला होतास घरातून? अरे तू काही खाऊन आलायस का? मी काही गरम गरम आणू का करून तुला खायला? का बोलत का नाहीये? श्रेयस, ए श्रेयस, याला ताप आलाय. काय? थर्मामीटर घेऊन ये. डॅड तिथे बाजूलाच आहे. एकशे चार. काय? अरे अक्षय, 104 ताप आहे. यशोधराला घेऊन ये जा. हो डॅड. मम्मा, 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 श्रेयसला बरं वाटत नाहीये. अचानक खूप ताप आलाय. हो. अरे यशोधरा, ताप आले. 104 ताप आहे त्याला. हा. श्रेयस, काय झालं बेटा तुला? खरंच ताप आहे याला? डॉक्टरांना बोलवलं का? एक काम कर, मिठाच्या घड्या ठेवूया. आण ठेवूया पटकन आण. श्रेयस, बाप रे, हे सगळं मला हँडल करावं लागणार आहे. सेवा वगैरे? सॉरी, मला नाही जमणार हे. मला तर खूप भूक लागलीये. डिनर करून लवकर झोपायचं होतं मला. यार, इथे कुठे अडकले मी आले आणि या श्रेयसला पण आत्ताच आजारी पडायचं होतं. मॉम, तू कुठे सोडून गेलीयस मला? आजी, काय ग? काय झालं? हा? हा, पाणी आणते. घे, घे. काय ग? काय होतंय? पोट दुखते का? थांब, पोहा घेऊन देते. नाही नाही नाही, ते जीवाची घालमेल होते, काही कळत नाहीये मला. अगं, तू 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 झोप, तू झोप, तू झोप जा. उद्या सांच्याला तुझी दृष्टच काढते. समजे लई कौतिक करतात ना. देवा, माझ्या मनात कशामुळे अशी कालवा कालव होते सांग मला.
आणि ती दूर कर. कुठेही काही विचित्र घडत असेल ज्यामुळे मला इतकी हुरहुर लागली ते थांबव. काय रे बेटा अचानक ताप कसा आला तुला? काल रात्र भिजलाय तो. श्रेयस बेटा श्रेयस, मला नकोय काही, मला नको पट्टी, मला तुमच्याशी नाही बोलायचंय. तुम्ही मला रागवलात, म्हणालात की आराध्याला भेटू देणार नाही कधीच. जर आराध्या इथं नसेल तर मला पण नाही राहायचंय. श्रेयस काय बोलतोयस तू? हा, श्रेयस शांत हो, शांत हो राजा. तुला किती वेळा सांगायचं असं काहीतरी बोलू नकोस म्हणून? अरे आम्ही मगाशी तुला ओरडलो कारण तू हट्ट करत होतास बेटा. हं? अशी प्रत्येक गोष्ट मनाला नाही लावून घ्यायची. आई बघ ना ग कसं करतोय. श्रेयस असं वेडवाकडं नको बोलूस रे. अरे आम्हाला काळजी वाटते तुझी. हे बघ मला, तुझ्या मम्माला, सगळ्यांना त्रास होतोय तुझ्या वागण्याचा. मला कोणालाही त्रास नाही द्यायचा. मला फक्त आराध्या बरोबर राहायचंय. आराध्या, मला आराध्याकडे सोडा. आराध्या. काय फॅमिली ड्रामा चालू आहे यांचा. मला तर खूप भूक लागली यार. मला नाही वाटत हे काही जेवतील आज. मलाच माझी काहीतरी सोय करावी लागणार आहे. श्रेयस, बेटा काळजी करू नको. यू गोइंग टू बी फाईन. मला आराध्याकडे सोडा. बघूया काही खायला बनले का. इव, कारल्याची भाजी. हे सगळं मुद्दाम करतायत माझ्यासोबत. अरे मला भूक लागली, मी काय खाऊ. काही आहे का बघते. ओ गॉड, यांच्याकडे नूडल्स नाहीयेत, रेडी टू मेक काहीच नाहीये खायला. काय खातात काय हे. फ्रिज. काहीच नाहीये. अरे खूप भूक लागली. काय खाऊ मी. ही लोक ना अख्खा वेळ त्या मेलोड्रामा मध्येच राहणार आहेत. काय करू आता. मॉम, मॉम मला इथे सोडून का गेलीयस तू. कॉल करते तिला. मी शनू बेबीला तिथे ठेवून आली आहे, पण ही डेंजरस बाई काहीच कशी काय बोलली नाहीये. नाही, यश वाटते तितकी साधी सरळ तर नक्कीच नाहीये. ज्या अर्थी ही काहीच बोलली नाहीये त्या अर्थी नक्कीच हिच्या डोक्यामध्ये ना काहीतरी प्लॅन शिजत असणार आहे. हॅलो शनू बेबी, ऑल वेल ना? वेल. अगं काय वेल असणार आहे इथे. मला खूप वैताग आलाय मॉम इथे. तू का सोडून गेलीस मला इथे. तुला माहितीये श्रेयसच नाही, ह्या घरातल्या सगळ्यांच्या डोक्यावर परिणाम झाले. गेस व्हॉट, जेवण काय बनवलंय. काय? कारल्याची भाजी. व्हॉट? येस मॉम, मला खूप भूक लागली. तुला माहिती यांच्याकडे नूडल्स पण नाही आहेत. अगं सगळा गोंधळ आहे इथे. अगं किती मोठ्याने बोलतीयस, जरा हळू ना. कोणी ऐकलं तर सगळा प्लॅन फ्लॉप. अगं कोणी ऐकत नाहीये इथे. सगळे त्या श्रेयसच्या मागे नाचतायत. त्याला ताप भरलाय, सगळे त्याच्याच मागे आहेत. अगं त्याच्या नादात ना कोणाचं काहीच लक्ष नाहीये. कोणी जेवणाचं नाव सुद्धा काढत नाहीये. आणि मला इथे खूप भूक लागलीये. काय करावं काहीच कळत नाहीये. मॉम ऐक ना, मी येते ना परत प्लीज. मी निघते इथून. अगं शनू बेबी, अगं असं काय करतेस तू.
तुला अक्षयशी लग्न करायचंय ना, मग थोडं सहन करावं लागेल ना. आणि मी तुला यशकडे सून म्हणून इम्प्रेस करायला फक्त सोडलेलं नाहीये. ते यशचं ना नक्की काहीतरी चालू आहे. ती दिवसभर गायब असते, ना कंपनीत असते ना घरी असते. 1 सेकंड, मग त्या नक्की असतात कुठे? अगं तेच तर शोधून काढण्यासाठी मी तुला तिथे ठेवलंय ना. मला डाऊट आहे की श्रेयसला बरं करण्यासाठी ना नक्कीच तिचं काहीतरी चालू आहे, पण काय चालू आहे ना तेच कळत नाहीये. तू एक काम कर, सगळी इन्फॉर्मेशन काढ. त्यांच्याकडे कोण येतं, कोण जातं, यश कुठे जाते, कुठे नाही, कोणाशी बोलते, या सगळ्या गोष्टीची मॅक्स टू मॅक्स इन्फॉर्मेशन तुझ्याकडे काढून घेण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे? अगं पण मॉम, मी हे सगळं कसं सहन करू ग इथे? अगं त्यातच आपला फायदा आहे ना बेबी. तुला माहितीये त्यांच्या फ्रीज मध्ये ना साधा आईस्क्रीम पण नाहीये खायला. मॉम ऐक ना प्लीज, मला ना खरंच खूप कंटाळा आलाय. मी निघून येते इथून, प्लीज मला परत येऊ दे ना. तू ना सगळी इन्फॉर्मेशन काढलीस ना, तर तुला हवं होतं तसं मी डिझायनर वॉच घेऊन दे, मग तर राहशील तिथे. डिझायनर वॉच? पक्का ना? येस ऑफकोर्स डार्लिंग. ठीक आहे. ओके मॉम. ओके बेबी, लव यू. पण मॉम, मी खाऊ काय आता? ओ गॉड. तारे चल जेवायला. तारा अगं चल की जेवायला. दिवसभर काम काम, जेवण बी धड होत नाही. चल भाजी भाकरी खाऊन घे. नाही आजी, मला भूक नाही. अशी कशी भूक नाही? रोज तर भाकरी करायला जरा उशीर झाला तर घर डोक्यावर घेती, हा? आणि आज भूक नाही म्हणे. काय झालं ग? आज काय बी नसले? बघ तुझ्या आवडीची भाजी केली आहे, लसणीची फोडणी टाकून. खा आता. द मी पाणी आणते. तारा, अगे तारे, अगं नुसतं बघून पोट भरणार आहे वय? जेव की. जीवाला बरं नाही का तुझ्या? डॉक्टरला बोलवू का? बरी आहे ग आजी, भूक नाही बघ मला. रागवू नको तू. काय झालंय? काय बी नसलं तुझं? बोल तरी. आजीला बी नाही सांगणार? कधीतरी माणसाला वाटतं की असं काही कळत नाही बघ मला. नुसती जीवाची घालमेल होते. असो, गौऱ्या थापायच्या राहिल्या, मी त्या थापते. तू घे जेवून. अगं जेव. नाही नाही तू. श्रेयस, श्रेयस, श्रेयस चला ब्रेकफास्ट करूया. श्रेयस असं इथे का बसलास? हाऊ आर यू फिलिंग? अरे वा, ताप पण उतरलाय. गुड गुड. कम ऑन. काय झालं, अजून रुसलायस? श्रेयस बोलणार नाहीस का? काय हवं तुला? मला जे हवंय ते देणार. देणार तर का नाही देणार? खरंच? मग मला आराध्याकडे घेऊन चला. मला ना आराध्या असेल तरच छान वाटतं. खूप मजा येत होती. मला काही कळतच नाही तुम्ही सगळे मला माझ्याच बायकोपासून लांब का ठेवता.
तसं नाही श्रेयस. मला तू सारखं तुमच्या मागे लागावं लागतं की मला घेऊन चला आराध्याकडे, घेऊन चला आराध्याकडे. तुम्हाला काही कळतच नाही. जर आराध्या माझ्या बरोबर नसेल ना तर मी तर मरूनच जाईल. श्रेयस, असं अभद्र पुन्हा बोलायचं नाही. डू यू अंडरस्टँड? काल मला किती मजा येत होती माहितीये तिच्याशी बोलताना. असं वाटत होतं तिच्याशी बोलतच राहावं, तिला सोडूच नाही. काल ती माझ्यावर थोडी रुसली होती, पण मी तिची समजूत काढीन. ही तिची फेवरेट साडी आहे म्हणून मी काढून ठेवली. तिला मी आता घरीच आणणार आहे ना. आराध्य नसेल येणार ना तर मग मला काहीच नकोय. ओके, आपण आराध्याला भेटायला जायचं. काल गेलो होतो की नाही, तसंच तिला भेटायला जायचं, तिच्याबरोबर टाइम स्पेंड करायचा, गप्पा मारायच्या. ओके, मग चला. आधी तू आम्हाला एक प्रॉमिस कर. काय? आपण कोणाला भेटतो, कुठे जाऊन भेटतो, हे तू कुणालाही सांगणार नाही. डॅडला पण नाही, अक्षयला पण नाही. इट्स अ सिक्रेट बिटवीन अस. पण का? कारण काही महत्वाचं नाहीये. मम्मा सांगते म्हणून मम्माचं ऐकायचं. दॅट्स इट. चालेल, पण तुम्ही मला रोज आराध्याकडे घेऊन जाणार असाल तर. हा, पण आधी तू आम्हाला प्रॉमिस कर, आमचं म्हणणं ऐकणार आहेस. तुम्ही प्रॉमिस तर मी पण प्रॉमिस. घेऊन जाऊ आम्ही. मग चला. आता लगेच नाही जाऊ शकत. मम्माला थोडं काम आहे. लेट मम्मा फिनिश दॅट. ते पूर्ण करणार आणि मग आपण जाणार. तोपर्यंत तू रेडी हो, ब्रेकफास्ट कर. ओके ओके. श्रावणी, बोलो सगळ्यांना. अक्षय, बाबा, ब्रेकफास्ट रेडी आहे, या खाली. अक्की, बाबा, आजी, हे बघा मी आज ओट्स बनवलेत. ही नटवी कशाला इथे आली? मी आलेच. आजी, ठीक आहे. तुझे ते ओटे बिटे नको हा. चल जा. ओ, मी विसरलेच. ओल्ड फॅशन, ओल्ड थॉट्स. तुम्हाला नाहीच आवडणार ते, पण अक्षयला आवडतात हे मला माहिती. अक्षयला ओट्स आवडतात हे मला माहिती. ए थांब, अगं मला सर्व करू दे. थांब, नकोय मला ओट्स नकोय. श्रावणी, उपमा दे. कळलं? गुड मॉर्निंग यश आंटी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघा मी आज ब्रेकफास्टला ओट्स बनवले. गुड 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 गुड. प्लीज खाऊन जा. नाही बेटा, ब्रेकफास्ट नको आहे. आई, आम्ही यशोधरा, अगं असं न खाता पिता उपाशी पोटी जाऊ नये घराबाहेर. थोडस तरी खाऊन घे ना. नाही आई, महत्वाच्या कामासाठी चाललोय. सी ऑल, सी ऑल. यशोधरा, श्रेयसची तब्येत बिघडली आहे मान्य आहे. आपण सगळे त्यांची काळजी घेतोय, पण यशोधराने स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते. त्याचा त्रास तिला होणार आहे. ओ गॉड, आपण इथे खात काय बसलोय? मॉमने सांगितलंय यश आंटींवर लक्ष ठेवायचंय म्हणून. त्या कुठे जात आहेत हे बघायला पाहिजे. ओटे बिटे न खाताच गेली. जाऊ द्या. यश आंटी कुठे चालल्यात? कोणाला भेटायला चालल्या असतील त्या? मॉम म्हणत होती ते बरोबर होतं. यश आंटीच्या दिवसभर कुठेतरी काहीतरी सिक्रेट ऍक्टिव्हिटी चालू आहेत.
आता कळेलच मला. हॅलो, एक्सक्यूज मी, गाडी काय मध्येच घातलीये तुम्ही? ओ अहो शनाया मॅडम, तुम्ही कुठे चाललात आणि इतक्या घाईघाईत कुठे चाललात? ते ऍक्च्युली इथे पुढेच ऍक्च्युली माझं काम होतं जरा. ते माझं इकडे तिकडे ते काम आहे. खोट खोट बोलताय तुम्ही. तुम्ही माझ्या ताई साहेबांचा पाठलाग करताय आणि ते मी पाहिलं हो. नाही नाही, अशा पद्धतीने तुम्ही ताई साहेबांचा पाठलाग करताय हे जर ताई साहेबांना कळलं, तुमचं काय होईल? हो संजय मामा. नाही, काही बोलण्यात वेळ घालवू नका. तुम्ही गुपचूप गाडीत बसा आणि मागे जा बरं. नाही जायचा. जर तुम्ही मागे गेला नाही आणि हे मी ताईंना सांगेन, मग तुझं आणि तुझ्या मम्माचं काय होईल? बसा बसा गाडीत बसा 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 बसा. हो ड्रायव्हर महोदय, चला.